फुकटची किंमत माणसाला कळत नाही. एक दृष्टांत सांगतो, लक्षात घ्या. काय झालं, एक 80 वर्षाचे आजोबा दवाखान्यात गेले. कुठे गेले? 80 वर्षाचे आजोबा दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर आजारी पडले. आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टरनी तपासण्या वगैरे केल्या. आणि तपासण्या केल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, आजोबा तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेज तयार झालेत. काय झालेत? ब्लॉकेज तयार झालेले आहेत. तुमचं हृदय फक्त आणि फक्त 4-2 दिवसाचं सोबती आहे. किती? म्हणजे तुम्ही 4-2 दिवसाचे काय आहात? सोबती आहात. हृदय तुमचं आता बंद पडण्याची काय आहे? शक्यता आहे. 4-2 दिवसामध्ये जर त्याच्यावरची इलाज नाही केला तर तुम्ही 4-2 दिवसामध्ये काय व्हाल? राम नाम तुमचं काय होईल? सत्य होईल. म्हणजे तुम्ही मरण पावाल असं सांगितलं त्या आजोबाला. मग त्या आजोबांनी प्रश्न विचारला, डॉक्टर साहेब हे हृदय नीट करण्याची काही प्रक्रिया आहे का? त्या डॉक्टरांनी सांगितलं, हृदय तुमचं तंदुरुस्त होईल, 10-20 वर्ष तुम्ही आणखीन जगाल. असं जर हृदय तुम्हाला करायचं असेल तर त्याच्याकरता खर्च फार आहे. 8 ते 10 लाख रुपये काय येईल? बिल येईल. दवाखान्याचा काय होईल? खर्च होईल. 8 ते 10 लाख रुपये लागतील. आजोबाने सांगितलं, ठीक आहे मी पैसे द्यायला तयार आहे, पण तुम्ही काय करा, माझ्या हृदयावर प्रक्रिया करा. 2 दिवस त्या ठिकाणी त्या आजोबांना त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरने ते हृदय काढून घेतलं. त्याच्यावरती काय प्रतिक्रिया करायची ती केली. आणि केल्याच्या नंतर पुन्हा ते हृदय त्या आजोबांना बसवण्यात आलं. आणि बसवल्याच्या नंतर आजोबा 2 दिवसांनी शुद्धीवरती आले. आणि शुद्धीवरती आल्याच्या नंतर आजोबापाशी डॉक्टर गेले. डॉक्टरांनी सांगितलं, आजोबा तुम्ही आता या ठिकाणी 20 वर्ष 10-20 वर्ष नक्की तुम्ही काय व्हाल? जगाल. असं तुमचं हृदय काय झालेलं आहे? आता थोडं स्वच्छ झालेलं आहे. ते कागद आणला बिलाचा. कशाचा? बिल. ते बिलाचा कागद आजोबाच्या समोर ठेवला. त्याच्यावरती 9 लाख रुपये बिल झालं. किती? 9 लाख रुपये बिल झालं होतं. ते कागद घेतला म्हाताऱ्या बाबाने, असा समोर धरला आणि म्हातारा बाबा ढसा रडू लागले. म्हातारे बाबा ढसा रडू लागले. डोळ्यातले अश्रू त्या पानावरती पडू लागले. ते अक्षर पुसू लागले. डॉक्टर साहेबांनी विचारलं, आजोबा का रडताय? कशा करता रडताय? तुम्हाला जर हे बिल जास्त वाटत असेल, बिल हे तुम्हाला जास्त झाले 9 लाख रुपये असं जर तुम्हाला वाटत असेल तर याच्यातले पैसे मी काय करतो, थोडेसे कमी करतो, पण रडू नका. याच्यातले जर तुम्हाला 9 लाख रुपये द्यायचे नसतील तर तुम्ही मला याच्यातले 5 लाखच रुपये द्या. त्या ठिकाणी मी 4 लाख रुपये काय करतो, कमी करतो, पण तुम्ही रडू नका. त्या आजोबाने गोड उत्तर दिलं. त्या आजोबाने सांगितलं, डॉक्टर साहेब, अहो डॉक्टर साहेब, 9 लाख रुपये बिल आलंय म्हणून मी रडत नाही डॉक्टर साहेब. 9 लाख रुपये बिल आलंय म्हणून मी रडत नाही डॉक्टर साहेब. कदाचित तुम्ही 9 दोन्ही 18 लाख रुपये जरी बिल केलं असतं तरी मी माझी देण्याची तयारी होते. पण मला एक विचारायचं डॉक्टर साहेब, गेली 2 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं. गेली 2 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 9 लाख रुपये बिल पाठवलं. पण गेली 80 वर्ष झालं माझा भगवान परमात्मा माझं हृदय सांभाळतोय, पण 1ही रुपये बिल त्यांनी पाठवलं नाही. मला सांगायचं एवढंच आहे, भगवान परमात्म्याने आपल्याला हे फुकट दिलं, पण फुकटची किंमत माणसाला कळत नाही. 2 तासाकरता डॉक्टर त्या ठिकाणी 9 लाख रुपये घेतोय, पण 80 वर्ष भगवान परमात्म्याने काय सांभाळलंय? हृदय सांभाळलंय. त्या भगवान परमात्म्याची आपण आठवण कधी करत नाही. विठ्ठल